नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 12 जानेवारी 2024च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यावर्षी किती क्रीडापटूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात हे आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 26. तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 2023 वर्षाच्या 26 क्रीडापटूंना अर्जुन पुरस्काराने हे सन्मानित करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 हा 2 जणांना मिळालेला आहे. तर ते 2 जण आहे चिराग चंद्रशेखर शेट्टी, ते बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. तर दुसरे आहे सात्विक साईराज, ते देखील बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. तर मित्रांनो, 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार हे 26 जणांना मिळालेले आहे. आपण एक एक करून बघूया. ओजस प्रवीण देवतळे तिरंदाजीसाठी, आदिती गोपीचंद स्वामी तिरंदाजीसाठी, श्रीशंकर एम ॲथलेटिक्ससाठी, पारुल चौधरी ॲथलेटिक्ससाठी, मोहम्मद हसामुद्दीन बॉक्सिंग या खेळासाठी, आर वैशाली बुद्धिबळ या खेळासाठी, तर मोहम्मद शमी क्रिकेट या खेळासाठी, अनुष अग्रवाला हे अश्वस्वार या खेळासाठी, तर दिव्य कृती सिंग अश्वस्वार ड्रिसेज या खेळासाठी, दीक्षा डांगर गोल्फ या खेळासाठी, कृष्ण बहादूर पाठक हॉकी या खेळासाठी, पुष्कबन सुशीला चानू हॉकी या खेळासाठी, पवन कुमार कबड्डी खेळासाठी, नीतू नेगी कबड्डी खेळासाठी, नसरीन खो खो साठी, सृष्टी पिंक लाऊन बाउल्स यासाठी, ऐश्वरी प्रताप सिंह तोमर शूटिंगसाठी, श्रुती इशा सिंग नेमबाजीसाठी, हरिंदर पाल सिंग सिंधू श्वाल या खेळासाठी, तर अहिका मुखर्जी टेबल टेनिससाठी, सुनील कुमार कुस्ती या खेळासाठी, तर सुशी ऑस्टिम कुस्ती या खेळासाठी, नोरेम रोशिबाना देवी वूश या खेळासाठी, तर शीतल देवी प्यारा तिरंदाजीसाठी, इलुरी अजय कुमार रेड्डी अंध क्रिकेटसाठी, तर प्राची यादव प्यारा कॅनोईंग या खेळासाठी. हे मित्रांनो, हे सर्व 26 जण तुम्ही लक्षात असू द्या आणि त्यांचे क्रीडा प्रकार देखील लक्षात असू द्या. प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट चालू घडामोडी. महाराष्ट्र राज्यात कुठे पहिल्या पर्यावरण शाश्वतता शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मुंबई. महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथे पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे आयोजन हे करण्यात आलेले आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, आता फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी ऑप्शन क्रमांक 3, गॅब्रियल अटल यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. हे गॅब्रियल अटल फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी त्यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे गॅब्रियल अटल हे फ्रान्स देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरलेले आहे. फ्रान्स देशाचे पहिले हे गॅब्रियल अटल समलिंगी पंतप्रधान ठरलेले आहे. तर मित्रांनो, फ्रान्स देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे हा देखील पॉईंट आपल्याला माहिती पाहिजे. तर फ्रान्स देशाचे राष्ट्राध्यक्ष आहे एमॅन्युएल मॅक्रॉन, हे फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहे. मित्रांनो, आपण नवीन अध्यक्ष 2024 मध्ये कुठल्या कुठल्या देशाचे कोणते कोणते राष्ट्राध्यक्ष आहे ते देखील जाणून घेऊया. तर नेपाळचे राष्ट्राध्यक्ष आहे रामचंद्र पौडेल, तर फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष आहे साऊली निनेस्तियो, तर अमेरिकेचे आहे जो बायडन, तर पाकिस्तानचे आहे अरिफ अलवी, मालदीवचे आहे मोहम्मद मुइझ्झू, तर इक्वेडोरचे आहे डॅनियल नोवा, अर्जेंटिनाचे आहे झेवियर मायली, तर रशियाचे आहे व्लादिमीर पुतिन, तर युक्रेनचे आहे व्लादिमीर झेलेन्स्की,
फ्रान्सचे आहे इमॅन्युएल मॅक्रॉन, तर बांगलादेशचे आहे मोहम्मद अब्दुल हमीद, तर श्रीलंकेचे आहे रानिल विक्रमसिंघे. मित्रांनो, हे लक्षात असू द्या आणि आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट चालू घडामोडी. राशिद खान यांचे नुकतेच निधन झालेले आहे, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, संगीत. मित्रांनो, राशिद खान हे नुकतेच यांचे निधन झालेले आहे, ते संगीत संबंधित होते. प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक राशिद खान हे रामपूर शहस्वान संगीत घराण्याचे गायक होते. तर मित्रांनो, या राशिद खान यांना पद्मश्री, पद्मविभूषण, जागतिक भारतीय संगीत अकादमी पुरस्कार हा मिळालेला आहे. प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक राशिद खान यांना 2022 या वर्षाचा भारत सरकारच्या वतीने पद्मविभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले होते. 2012 साली पश्चिम बंगाल राज्याच्या सर्वोच्च बंगभूषण पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले होते. हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिकेच्या गव्हर्नन्स निर्देशांकात कोणते महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राज्यात प्रथम क्रमांक हा पटकावलेला आहे. तर मित्रांनो, केंद्र सरकारच्या शहरी स्वच्छता सर्वेक्षण 2023 स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील सासवड व लोणावळा या 2 नगरपालिका सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम ठरलेल्या आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. भूतान या देशात किती जागांसाठी सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 47. भूतान देशात नुकत्याच निवडणुका जाहीर झालेल्या होत्या. आता त्या 47 जागांसाठी या निवडणुका पार पडलेल्या आहे. तर मित्रांनो, भूतान या देशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पीपल डेमोक्रेटिक पक्षाने एकूण 30 जागा या जिंकलेल्या आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. खालीलपैकी कोणत्या देशाने आईन्स्टाईन प्रोब या खगोलशास्त्रीय उपग्रहाचे प्रक्षेपण केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, चीन. तर मित्रांनो, चीन देशाने आईन्स्टाईन प्रोब या खगोलशास्त्रीय उपग्रहाचे प्रक्षेपण हे केलेले आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. राष्ट्रीय गुन्हे संशोधन विभागाच्या आकडेवारीनुसार देशात बाल गुन्हेगारीत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, महाराष्ट्र. तर मित्रांनो, राष्ट्रीय गुन्हेगारी संशोधन विभागाच्या आकडेवारीनुसार देशात बाल गुन्हेगारीत महाराष्ट्र राज्य या प्रथम क्रमांकावर आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. 10 जानेवारी हा दिवस देशात कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, आपण 10 जानेवारी हा दिवस ऑप्शन क्रमांक 1, विश्व हिंदी दिवस. मित्रांनो, 10 जानेवारी हा दिवस आपण विश्व हिंदी दिवस म्हणून साजरा करत असतो. तर मित्रांनो, भारतात 2006 वर्षापासून 10 जानेवारी हा दिवस विश्व हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, आपण जानेवारी महिन्याचे दिनविशेष देखील बघून घेऊया, कारण बहुतेक पेपरमध्ये दिनविशेषावर प्रश्न हा असतोच, त्यामुळे दिनविशेष देखील महत्त्वाचे आहे. तर चला एक एक करून आपण बघून घेऊया. 1 जानेवारीला असतो जागतिक कुटुंब दिवस आणि DRDO दिवस. तर 2 जानेवारीला असतो महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. तर 3 जानेवारीला असतो सावित्रीबाई फुले यांची जयंती. तर 4 जानेवारीला असतो जागतिक ब्रेल दिवस. तर 5 जानेवारीला असतो राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारीला असतो बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस, तोच आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करत असतो. तर मित्रांनो, 9 जानेवारीला असतो प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारीला असतो जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारीला असतो राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी हा आठवडा आपण रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करत असतो. तर 12 जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस. तो दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती म्हणून आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करत असतो. आणि जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मदिवस हा देखील 12 जानेवारीला असतो. 15 जानेवारीला असतो भारतीय सैन्य दिवस. तर 16
जानेवारीला असतो छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस. तर मित्रांनो 23 जानेवारीला असतो नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. तर 24 जानेवारीला असतो राष्ट्रीय बालिका दिन. तर 25 जानेवारीला असतो राष्ट्रीय मतदार दिन आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. तर 26 जानेवारीला असतो प्रजासत्ताक दिन. हा 2024चा प्रजासत्ताक दिन हा 75वा आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. आणि 26 जानेवारीला अजून एक दिवस असतो, तर तो म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस. तर 28 जानेवारीला असतो लाला लजपतराय यांची जयंती. मित्रांनो, आपण हे सर्व जानेवारी महिन्याचे दिनविशेष बघितले, ते आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. आणि मित्रांनो, आपण सर्व घेत असलेले करंट अफेअरचे प्रश्न हे एका नवीन करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. आणि या बुकला आठवड्यातून एकदा तरी रिव्हिजन ही देत चला. याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या देशाने हिम बिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 किर्गिस्तान. तर मित्रांनो, आता किर्गिस्तान देशाने हिम बिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित हे केलेले आहे. हा पॉईंट देखील लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज नवनवीन करंट अफेअरच्या व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना नक्की होणार आहे. तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.